नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय पाटील. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की आपण गणित भाग 2 ची उजळणी करतो आहोत. मुलांनो, आज आपण गणित भाग 2 मधील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. गणित भाग 2 चं दुसरं प्रकरण आहे पायथागोरसचे प्रमेय. आज आपण या प्रकरणातील पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसची त्रिकुटं, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास या संकल्पना समजून घेणार आहोत. चला तर मग पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणाला सुरुवात करूया. आपण पहिली संकल्पना समजून घेणार आहोत पायथागोरसचे प्रमेय. मुलांनो, यापूर्वीच्या इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा अभ्यास केलाय, तुम्ही त्याचा वापर केलाय. पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करून घेऊया. पायथागोरसचे प्रमेय समजून घेण्यासाठी आपण त्रिकोण PQR विचारात घेतलाय. मुलांना तुम्हाला दिसतंय त्रिकोण PQR मध्ये कोन Q हा 90 अंशाचा कोन आहे असं दाखवलंय. इथे काटकोनाचं चिन्ह तुम्हाला दिसतंय. तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण असं म्हणतात. म्हणजे या त्रिकोणामध्ये PR हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. चला पायथागोरसचं प्रमेय काय म्हणतंय ते पाहूया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. मुलांनो, इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल कर्णाचा वर्ग म्हणजेच PR चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच PQ चा वर्ग आणि QR चा वर्ग यांच्या बेरजेइतका असतो. मुलांनो, जेव्हा तुम्हाला हा प्रमेय वापरायचा असतो त्यावेळेस सर्वप्रथम दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे हे लिहून घ्या. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत त्रिकोण PQR मध्ये माप कोन Q बरोबर 90 अंश अर्थात त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. आणि त्यामुळे आपण या त्रिकोणाला आता पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच PR चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका म्हणजेच PQ चा वर्ग आणि QR चा वर्ग यांच्या बेरजेइतका आहे. मुलांनो, जेव्हा तुम्हाला हे प्रमेय वापरायचं असतं तेव्हा या विधानानंतर याच्या बाजूलाच तुम्हाला त्याचं कारण लिहायचं असतं. तुम्ही कारण लिहिणार आहात पायथागोरसचे प्रमेय. मुलांनो, पायथागोरसचं प्रमेय तुमच्या लगेच लक्षात आलं असेल कारण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही ते शिकला आहात, त्याचा वापर केला आहे. आता आपण एक आणखीन नवीन संकल्पना पाहणार आहोत आणि ती म्हणजे पायथागोरसचे त्रिकूट. मुलांनो, 3 संख्यांच्या समूहाला त्रिकूट असं म्हणतात. मग पायथागोरसचं त्रिकूट कोणत्या संख्यांच्या समूहाला म्हणायचं किंवा कोणतं त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट असतं हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असं म्हणतात. मुलांनो, पायथागोरसचे त्रिकूट ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका त्रिकुटाचाच विचार करूया. उदाहरणादाखल 3, 4, 5 या संख्यांच्या त्रिकुटामध्ये. मुलांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो हे दाखवण्यासाठी एका संख्येचा वर्ग म्हणजे तुम्हाला मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे आणि नंतर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज घ्यायची आहे. ती सारखी आहे किंवा नाही ते तपासून पाहायचंय. जर ती सारखी असेल तर दिलेल्या संख्यांचं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट आहे आणि नसेल तर ते नाहीये. चला मग सर्वप्रथम आपण 3, 4, 5 या त्रिकुटातील मोठी संख्या 5 हिचा वर्ग लिहून घेतला. 5चा वर्ग आहे 25 आणि इतर ज्या दोन संख्या आहेत म्हणजेच 3 आणि 4 आता आपण यांच्या वर्गांची बेरीज करूया. म्हणून तुम्हाला लिहायचं आहे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. मुलांना तुम्हाला माहिती आहे 3चा वर्ग 9 आहे आणि 4चा वर्ग 16. त्यांच्या वर्गांची बेरीज केली आपण 16 आणि 9 25.
इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल 5चा वर्ग 25 आहेच, तर 3 आणि 4 यांच्या वर्गांची बेरीज सुद्धा 25 आहे. मग तसं तुम्ही लिहायचंय 5चा वर्ग हा 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांच्या बेरजेइतका आहे. मुलांनो, तुमचं हे निरीक्षण तुम्ही शब्दांमध्ये लिहायचंय. तेच तुमचं सपोर्टिंग कारण असणार आहे, म्हणून तुम्ही लिहिणार आहात. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे आणि जेव्हा असं असतं, तेव्हा दिलेल्या संख्यांचा गट किंवा दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट असतं. म्हणून तुम्ही पुढे लिहिणार आहात. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. मुलांनो, 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहेच, हे आता आपण सिद्ध केलं. पण याच बरोबर आपल्याला पायथागोरसची अन्य त्रिकूट सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. कारण जर ती त्रिकूट लक्षात असतील, तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशनचा तुमचा काही वेळ नक्की वाचवता येणार आहे. मग 3, 4, 5 प्रमाणे आणखीन पायथागोरसची त्रिकूट कोणती? बघा, 3, 4, 5 प्रमाणे 5, 12, 13, 8, 15, 17, 7, 24, 25, 9, 40, 41, 11, 60, 61, 12, 35, 37 इत्यादी सुद्धा पायथागोरसची त्रिकूट आहेत. आणि मुलांनो, एवढीच त्रिकूट नाही, तर या प्रत्येक त्रिकूटाच्या पटीतील अन्य त्रिकूट सुद्धा पायथागोरसची त्रिकूट असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, उदाहरणादाखल जसं 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे ना, जर आपण याची दुप्पट केली तर आपल्याला त्रिकूट मिळतं 6, 8 आणि 10. 3ची दुप्पट 6, 4ची दुप्पट 8 आणि 5ची दुप्पट 10. जर हे सुद्धा आपण पडताळून पाहिलं तर आपल्याला तिथे सुद्धा 10चा वर्ग हा 6चा वर्ग आणि 8चा वर्ग याच्या बेरजेइतका नक्की मिळतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, की फळ्यावर तुम्हाला जेवढी त्रिकुटं दिसतात, त्यांच्या पटीतील संख्या सुद्धा पायथागोरसची त्रिकुटं असतात. मुलांनो, आपण पायथागोरसचं प्रमेय समजून घेतलं. पायथागोरसची त्रिकुटं म्हणजे काय पाहिली. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहूया. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास समजून घेण्यासाठी आपण परत एकदा एका त्रिकोणाचा विचार करतो आहोत. तुमच्या समोर आहे त्रिकोण ABC. मुलांनो, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास कशासाठी वापरतात माहितीये का तुम्हाला? पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरून आपण दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही हे लिहू शकतो किंवा ठरवू शकतो. मग याच्या पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचं विधान बघा. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आणि याची दुसरी बाजू सुद्धा मुलांना तुम्हाला कळली पाहिजे. जर एका बाजूचा म्हणजेच मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका नसेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण नसतो. म्हणजे थोडक्यात काय, तर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही, हे जर मला ठरवायचं असेल, तर मी पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यासाचा वापर नक्की करणार आहे. मग हा व्यत्यास वापरण्यासाठी आपण कशा प्रकारचं लिखाण केलं पाहिजे? तर सर्वप्रथम तुम्ही ज्या त्रिकोणाचा विचार करता आहात त्याचं नाव लिहा. जसं इथे मी लिहिलंय त्रिकोण ABC मध्ये. मग तुम्हाला सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज सुद्धा करून घ्यायची आहे आणि त्यावरून तुम्हाला ठरवायचं असतं. म्हणजे जर इथे त्रिकोण ABC मध्ये ACचा वर्ग हा इतर 2 बाजू म्हणजेच ABचा वर्ग आणि BCचा वर्ग यांच्या बेरजेइतका असेल, तर हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. आणि इथे जर ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग असेल, तर मी लिहू शकतो, की त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. मुलांनो, तुम्ही तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही हे ठरवलं, की त्याच्या बाजूला न विसरता तुम्ही ज्या प्रमेयाच्या आधारे ते लिहिलंय, त्याचं कारण तो प्रमेय कारण म्हणून लिहिलं पाहिजे. म्हणून आपण इथे बाजूला कंसामध्ये कारण लिहिणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. चला तर मग
आपण आता या प्रकरणातील काही संकल्पनांचा अभ्यास केलाय. यांचा वापर प्रत्यक्ष गणित सोडवण्यासाठी कसा करायचा, हे आपण आता पाहणार आहोत. आपण काही उदाहरणं सोडवून घेणार आहोत. मुलांनो, तुमच्यासाठी आजचा माझा पहिला प्रश्न आहे. तो आहे पायथागोरसच्या त्रिकुटावर. प्रश्न अगोदर वाचून घ्या. 10, 24, 27 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते सकारण लिहा. तुम्हाला ठरवायचंय की हे पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही, आणि तुम्ही जे काही ठरवाल त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते कारण द्यायचंय. मुलांनो, एखादं त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण काय करतो हे आपण आत्ताच पाहिलंय. तुम्हाला सर्वप्रथम त्या त्रिकुटातील सगळ्यात मोठ्या संख्येचा, इथे 27 ही सर्वात मोठी संख्या आहे, तिचा वर्ग करून घ्यावा लागेल. मग आपण लिहिणार आहोत इथे 27 चा वर्ग. मुलांना तुम्हाला 27 चा वर्ग 729 आहे हे माहितीच आहे. ते आपण लिहून घेतलं. 27 चा वर्ग बरोबर 729. आणि आता राहिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्रिकुटातल्या 10 आणि 24, त्यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला करून घ्यायची आहे. मग तुम्ही लिहिणार आहात 10 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग बरोबर, मुलांनो 10 चा वर्ग होतो 100 आणि 24 चा वर्ग होतो 576. त्यांच्या वर्गांची बेरीज आपण करून घेणार आहोत. 100 अधिक 576 बरोबर 676. मुलांनो, मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करून झाल्यानंतर तुम्ही त्यांची तुलना करायची आहे. इथे 27 चा वर्ग मिळालाय 729 आणि 10 चा वर्ग आणि 24 चा वर्ग यांची बेरीज मिळाली 676. अर्थातच ती समान नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग तसं लिहून टाका. तुम्ही लिहिणार आहात इथे 27 चा वर्ग हा 10 चा वर्ग आणि 24 चा वर्ग यांच्या बेरजे इतका नाही, म्हणून तुम्ही इथे असमानतेचं चिन्ह द्यायचं आहे. मुलांनो, बरोबरच्या किंवा समानतेच्या चिन्हावर एक आडवी रेषा दिली की आपल्याला ही असमानता दाखवता येते. तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलंयच की हे त्रिकूट आहे किंवा नाही ते सकारण लिहा, म्हणून तुम्ही तुमचं निरीक्षण इथे विधानांमध्ये लिहायचंय. तुम्ही या प्रकारे कारण देऊ शकता. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही, आणि जर तो तसा नसेल तर दिलेलं त्रिकूट पायथागोरसचं त्रिकूट नसतं. म्हणून तुम्ही लिहिणार आहात, हे तुमचं उत्तर आहे मुलांनो, 10, 24, 27 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. मुलांनो, तुम्हाला कोणतंही त्रिकूट दिल्यानंतर ते पायथागोरसचं त्रिकूट आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं, त्याचं कारण कसं द्यायचं हे लक्षात आलंच असेल. इथे आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही मिळाला. पण जर तो समान मिळाला तर तुम्ही लिहू शकता की दिलेलं त्रिकूट हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. चला तर मग आपण पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आणखीन काही प्रश्न पाहूया. मुलांनो, आता तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला एक आकृती सुद्धा दिली. सर्वप्रथम आपण अगोदर आकृतीमध्ये आपल्याला काय काय दिलंय ते पाहूया. आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण PQR दिलाय. त्याच्यामध्ये कोन R हा काटकोन दाखवलेला आहे. शिवाय बाजू QR वर बिंदू M स्थापन केलाय आणि त्याचं R आणि Q पासून तो समान अंतरावर आहे किंवा त्याचं अंतर सारखं आहे, हे एकरूपतेच्या या चिन्हांनी दाखवलंय. मुलांनो, आकृती समजून घेतल्यानंतर आपण प्रश्न वाचूया. प्रश्नामध्ये काय दिलंय आणि काय सिद्ध करायला सांगितलंय ते पाहूया. आकृतीमध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. मुलांनो, हाच प्रश्न देताना तुम्हाला हे विधान जरा वेगळ्या शब्दांमध्ये सुद्धा दिलं जाऊ शकतं. M हा QR चा मध्यबिंदू आहे हे देण्याऐवजी तुम्हाला असं सुद्धा दिलं जाऊ शकतं, रेख PM ही त्रिकोण PQR ची मध्यगा आहे. मुलांनो, दोघांचाही अर्थ सारखाच होतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रश्नामध्ये आपल्याला आणखीन दिलंय कोन PRQ बरोबर 90 अंश आहे. अर्थातच कोन R हा काटकोन आहे, तर आपल्याला सिद्ध करायचं आहे PQ चा वर्ग बरोबर 4 गुणिले PM चा वर्ग वजा 3 गुणिले PR चा वर्ग. मुलांनो,
तुम्हाला जी बाब दिले ना त्याच्यावरनं तुम्हाला काही लिहिता येतं का? त्याचा विचार करा. आपल्याला काय दिलंय? एम हा क्यूआरचा मध्यबिंदू आहे. याचाच अर्थ आर-एम आणि एम-क्यू ही दोन्ही अंतरं सारखी असणार आहेत आणि ती क्यूआरच्या अर्धी असणार आहेत. मग आपण तसं लिहूया. आकृतीमध्ये बिंदू एम हा बाजू क्यूआरचा मध्यबिंदू आहे. म्हणून आर-एम बरोबर एम-क्यू बरोबर 1/2 क्यूआर. आपण याला विधान क्रमांक 1 नाव देऊया कारण आपल्याला याचा वापर पुढे करावा लागणार आहे. मुलांनो, आता या आकृतीमध्ये खरं तर 2 काटकोन त्रिकोण आहेत आणि त्या दोन्ही काटकोन त्रिकोणांचा तुम्हाला वेगवेगळ्या वेळेस स्वतंत्रपणे विचार करायचा आहे. मुलांनो, भूमितीमध्ये असं बऱ्याचदा असतं, की एकाच आकृतीमध्ये विविध बाबी दाखवलेल्या असतात. एखादा गुणधर्म, एखादं प्रमेय वापरण्यासाठी तुम्हाला त्या आकृतीचा विशिष्ट भाग विचारात घ्यावा लागतो. आपण इथे आता या आकृतीमधला त्रिकोण पी-आर-एम हा त्रिकोण विचारात घेतो आहोत. या त्रिकोणामध्ये तुम्हाला दिसतंय की कोन आर हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन आहे. मग आपण तसं लिहिलं त्रिकोण पी-आर-एम मध्ये माप कोन आर बरोबर 90°. मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे, त्यावेळेस तुम्ही अगोदर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे लिहून घ्या. मग आता आपण या आकृतीमधला पी-आर-एम या एवढ्याच त्रिकोणाचा विचार करतो आहोत. तुम्ही एवढ्याच भागावर लक्ष केंद्रित करा आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला जे लिहिता येतं ते लिहा. अर्थातच पायथागोरसचं प्रमेय सांगतं कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच पीएमचा वर्ग बरोबर पीआरचा वर्ग अधिक आरएमचा वर्ग काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. हे आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे लिहिलं. याचाच अर्थ आपल्याला त्याचं कारण देणं भाग आहे. इथे आपण त्याचं कारण लगेच लिहिणार आहोत, पायथागोरसचे प्रमेय. ओके. आता आपण आर-एम ची किंमत विधान क्रमांक 1 मध्ये काढून घेतली. ती पायथागोरसचा प्रमेय वापरल्यानंतर जे आपल्याला विधान मिळालं त्याच्यामध्ये टाकूया. मग आपल्याला मिळणार आहे पीएमचा वर्ग बरोबर पीआरचा वर्ग. ही दोन्हीही पदं तशीच ठेवली. फक्त जे तिसरं पद होतं आर-एमचा वर्ग, त्या ठिकाणी आपण आर-एम ची किंमत 1/2 क्यूआर अशी टाकली. म्हणून आपण आर-एमच्या वर्गाच्या ऐवजी तिथे लिहिलं 1/2 क्यूआरचा वर्ग. हे तुम्ही लिहिलं आहात विधान क्रमांक 1 वरून. इथे तुम्हाला कारण लिहिता येऊ शकतं विधान क्रमांक 1. मुलांनो, आता इथे 1/2 क्यूआर कंसाचा वर्ग आहे. तो तुम्हाला करून घ्यावा लागेल. अर्थातच कंसाचा वर्ग म्हणजे कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग. मग तो वर्ग करून घ्या. पीएमचा वर्ग आपण जसाच्या तसाच ठेवलाय. पीआरचा वर्ग सुद्धा जसाच्या तसाच ठेवलाय. एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4 आणि क्यूआरचा वर्ग क्यूआर वर्ग असं आपण लिहून घेतलं. मुलांनो, या समीकरणाला सरळ रूप जर आपल्याला द्यायचं असेल तर हे छेदातले 4 आपण काढू शकतो. मग हे छेदातले 4 जर काढायचे असतील, मुलांना तुम्हाला माहिती आहे, भागिले 4 ला जर आपण गुणिले 4 केले तर त्याचं उत्तर 1 येतं. अर्थात जर हे 1/4 आपल्याला घालवायचे असतील, तर आपल्याला या विधानाच्या दोन्ही बाजूंना 4 ने गुणावं लागेल. दोन्ही बाजूंना आपण जेव्हा गुणतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक पदाला 4 ने गुणावं लागेल. मग इथे 4 ने गुणलं तर हे पद होणार 4 पीएमचा वर्ग. हे पद होणार 4 पीआरचा वर्ग आणि इथे 4 ने गुणल्यानंतर मात्र 4 कॅन्सल होतील आणि तुम्हाला मिळेल क्यूआरचा वर्ग. म्हणजेच तुम्हाला पुढची पायरी मिळणार आहे 4 पीएमचा वर्ग बरोबर 4 पीआरचा वर्ग अधिक क्यूआरचा वर्ग. मुलांना आपण हा सगळा प्रयत्न करतो आहोत क्यूआर वर्गची किंमत काढण्यासाठी. मग जर मला क्यूआर वर्गची किंमत काढायची आहे, तर हे 4 पीआर वर्ग मी विरुद्ध बाजूला नेले पाहिजेत. इथे त्याचं चिन्ह अधिक आहे. विरुद्ध बाजूला नेल्यानंतर म्हणजेच डावीकडे नेल्यानंतर त्याचं चिन्ह ऋण होईल. ओके. चला मग 4 पीएमचा वर्ग जसेच्या तसेच ठेवले. इकडे उजवीकडे असलेले बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे असलेले 4 पीआरचा वर्ग आपण डावीकडे घेऊन गेलो म्हणून त्याचं चिन्ह ऋण झालं. म्हणून ते वजा 4 पीआरचा वर्ग झाले. बरोबर. इकडे आता एकच पद राहिलंय क्यूआरचा वर्ग. तुम्हाला क्यूआरच्या वर्गाची ही किंमत मिळाली. याला तुम्ही नाव द्या विधान क्रमांक 2. आपण क्यूआरच्या वर्गाची किंमत मिळवली. कुठून मिळवली मुलांनो? त्रिकोण पीआरएम मध्ये
पायथागोरसचं प्रमेय वापरलं आणि आपण ती किंमत मिळवली. ओके. आता आपल्याला या आकृतीमध्ये आणखीन एक काटकोन त्रिकोण दिसतोय. तो आहे तुमचा बाहेरचा मोठा त्रिकोण म्हणजेच त्रिकोण PQR किंवा त्रिकोण PRQ. या त्रिकोणामध्ये विचार करताना म्हणजेच मुलांना आता तुम्हाला पीएमचा विचार नाही करायचा आहे आणि बाहेरचा मोठ्या त्रिकोणाचा काटकोन त्रिकोण म्हणून विचार करायचा आहे. मग तुम्ही लिहिणार आहात त्रिकोण PRQ मध्ये पुन्हा आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहोत. बरोबर? मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिणार तुम्ही? कर्णाचा वर्ग म्हणजेच PQ चा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच PR चा वर्ग अधिक QR चा वर्ग किंवा RQ चा वर्ग. हे लिहिताना तुम्हाला बाजूला त्याचं कारण लिहायचंय. तुम्ही बाजूला कारण लिहिणार आहात पायथागोरसचं प्रमेय. मुलांनो, एकदा मोठ्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं की तुम्हाला विधान क्रमांक 2 मध्ये QR वर्गची जी किंमत मिळाली 4PM चा वर्ग वजा 4PR चा वर्ग ही किंमत तुम्ही टाकायची आहे. मग किंमत टाकल्यानंतर आपल्याला पुढची पायरी अशी मिळेल PQ चा वर्ग जसाच्या तसा लिहिला, PR चा वर्ग जसाच्या तसा लिहिला, QR चा वर्गाच्या ठिकाणी आपण विधान क्रमांक 2 वरून किंमत टाकली 4PM चा वर्ग वजा 4PR चा वर्ग. ही विधान क्रमांक 2 मध्ये किंमत टाकली म्हणून तुम्ही बाजूला कारण लिहायचंय विधान 2 वरून. आता याला सरळ रूप देऊया. PQ चा वर्ग जसाच्या तसाच राहणार. 4PM चा वर्ग हे पद सुद्धा तसंच राहणार. पण मुलांनो, PR चा वर्ग आणि वजा 4PR चा वर्ग ही सरूप पद आहेत. यांची मात्र वजाबाकी होईल. 1 वजा 4 चं उत्तर येतं -3. मग त्याप्रमाणे आपण वजाबाकी करून घेतली आणि आपल्याला मिळालं PQ चा वर्ग बरोबर 4PM चा वर्ग वजा PR चा वर्ग वजा 4PR चा वर्ग म्हणून 3PR चा वर्ग. मुलांनो, आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते त्या विधानापर्यंत आपण पोहोचलोय. आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं PQ चा वर्ग बरोबर 4PM चा वर्ग वजा 3PR चा वर्ग आणि हे आपण इथे सिद्ध करून दाखवलंय. तुमच्या लक्षात आलं असेल, या आकृतीमध्ये दिलेल्या दोन काटकोन त्रिकोणांचा आपण स्वतंत्रपणे विचार करून आपल्याला सांगितलेलं विधान आपण सिद्ध करू शकतो. मुलांनो, हा प्रश्न तुम्हाला कळलाच असेल अशी मला खात्री आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला मी दिलंय आता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वळविल्यास तिचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. मुलांनो, हे शाब्दिक उदाहरण जेव्हा तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम या उदाहरणामध्ये ज्या ज्या बाबी दिल्यात त्यांचा विचार करून आकृती काढणं गरजेचं आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण आकृती काढून घेऊया. या आकृतीला तुम्ही तुमच्या मनाने नावं देऊ शकता, पण तुम्ही या आकृतीमध्ये कोणता रेषाखंड काय म्हणून विचारात घेतलाय त्याचं वर्णन लिहिणं खूप महत्वाचं असतं. मग सर्वप्रथम आकृती काढून झाली. तुम्हाला लक्षात आलंच असेल AB आणि CD या दोन इमारती आहेत आणि PQ ही समान लांबीची, इकडे बघा, इकडे पण तुम्हाला PQ दिसतंय, या बाजूला सुद्धा PQ डॅश दिसतंय. मुद्दाम मी इकडे Q डॅश हे नाव दिलंय एवढ्यासाठीच की ती एकच शिडी आहे. ती एकदा AB या इमारतीला टेकवले आणि नंतर दुसऱ्या वेळेस ती CD या इमारतीला टेकवले हे दाखवण्यासाठी आपण तसं आकृतीमध्ये दाखवलंय. या दोन इमारतींच्या दरम्यानचा रेषाखंड म्हणजेच BD हा रस्ता आहे, तर बिंदू P या ठिकाणी ती शिडी रस्त्यावर ठेवलेली आहे. चला तर मग आपण सर्वप्रथम आकृतीचं वर्णन लिहून घेऊया. आकृतीमध्ये AB आणि CD या दोन इमारती असून BD हा रस्ता आहे. बरोबर? आता तुम्हाला आकृतीमध्ये आणखीन काय दिलंय? P या ठिकाणी शिडी रस्त्यावर ठेवले आणि PQ आणि PQ डॅश ही शिडीची लांबी आहे. कारण ती एकदा AB या इमारतीला Q या ठिकाणी टेकवली, नंतर P या ठिकाणीच तिचा पाया किंवा खालचा भाग ठेवून
ती दुसऱ्या बाजूला वळवली आणि दुसऱ्या इमारतीला सीडी या इमारतीला क्यू डॅश या ठिकाणी आपण टेकवली. म्हणून दोन्ही ठिकाणी सीडीची लांबी सारखीच आहे म्हणून ती 5.8 5.8 अशी आपण आकृतीमध्ये सुद्धा दाखवले. इथे तुम्हाला लिहायचं आहे. सीडीची लांबी PQ बरोबर PQ डॅश बरोबर 5.8 मीटर. आता तुम्ही पहिल्या त्रिकोणाचा विचार करा. त्रिकोण PBQ चा. मुलांनो तुमच्या ह्या आकृतीवरनं लक्षात आलंच असेल. इथे एक तुम्हाला काटकोन त्रिकोण दिसतोय. इथे दुसरा काटकोन त्रिकोण दिसतोय. या दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला 2-2 बाजू दिल्यात. पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही तिसरी बाजू काढू शकता आणि तिसरी बाजू काढल्यानंतर तुम्हाला एकदा बीपीची किंमत मिळणार आहे, एकदा पीडीची किंमत मिळणार आहे आणि त्या दोघांची बेरीज केली की आपल्याला रस्ता बीडीची रुंदी मिळणार आहे. चला तर मग त्रिकोण पीबीक्यूचा विचार करूया. पीबीक्यू हा काटकोन त्रिकोण आहे. कारण इमारत ही रस्त्याला किंवा जमिनीला लंब उभी असते. म्हणून कोन बी हा काटकोन आहे. बरोबर? आपण तसं लिहिलं माप कोन बी बरोबर 90 अंश. मग आता आपण त्रिकोण पीबीक्यू मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इतर दोन बाजू म्हणजेच बीपी आणि बीक्यू. मग बीपीचा वर्ग अधिक बीक्यूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच पीक्यूचा वर्ग. तुम्ही जेव्हा हे लिहिता तेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बाजूला त्याचं कारण लिहायचंय. तुम्ही कारण लिहिणार आहात पायथागोरसचे प्रमेय. यानंतर तुम्हाला BQ ची किंमत माहिती आहे, PQ ची किंमत माहिती आहे. त्या दोन्ही किमती तुम्ही आकृतीमध्ये टाका. म्हणून तुम्हाला पुढची पायरी मिळणार आहे. BP चा वर्ग अधिक BQ म्हणजेच 4चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग म्हणजेच 5.8 चा वर्ग. मुलांनो, आता BP ची किंमत आपल्याला इथून मिळवण्यासाठी 4चा आणि 5.8 चा वर्ग करावा लागेल. तो आपण करून घेतला. BP चा वर्ग बरोबर BP चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 आणि 5.8 चा वर्ग. मुलांनो तुम्ही 58 चा वर्ग करा. 58 गुणिले 58 करा. तुम्हाला 3364 मिळतात. आणि तुम्हाला माहिती आहे, जर एखाद्या संख्येमध्ये एका अंकानंतर दशांश चिन्ह असेल, तर तिच्या वर्गामध्ये 2 अंकानंतर आपल्याला ते द्यायचं असतं. तर आपल्याला 58 चा वर्ग मिळाला 5.8 चा वर्ग मिळाला 63.68 मुलांनो बीपी ची किंमत आपल्याला काढायची म्हणून आपण बीपी चा वर्ग हे पद आयसोलेट करूया किंवा एकटक ठेवूया. त्याच्यासाठी तुम्हाला हे अधिक 16 आहेत ते विरुद्ध बाजूला घेऊन जावे लागतील, उजवीकडे न्यावे लागतील, ते होतील वजा 16. मग तुम्हाला पुढची पायरी मिळणार आहे. बीपी चा वर्ग बरोबर 33.64 वजा 16 आणि वजाबाकी केली की तुम्हाला माहिती आहे 33 मधून 16 गेल्यानंतर 17 राहतात. त्यामुळे तुम्हाला बीपीच्या वर्गाची किंमत मिळेल 17.64 आणि 17.64 चं तुम्ही वर्गमूळ घेतलं की तुम्हाला बीपीची किंमत मिळणार आहे. बीपी बरोबर 4.2 मीटर. मुलांनो, या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं आणि बीपीची लांबी काढून घेतली. आता त्याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे आणि तिथे सुद्धा आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहोत आणि पीडी ही लांबी काढून घेणार आहोत. चला तर मग हा प्रश्न आपण पुढे सोडवूया. मुलांनो, तीच आकृती तुम्हाला इथे दाखवली बघा. आपल्याला बीपीची लांबी 4.2 मिळालेली आहे. आता आपण पीडीची लांबी काढूया. मग आपण लिहूया त्याचप्रमाणे दुसरा त्रिकोण PDQ डॅश मध्ये कोन डी हा सुद्धा काटकोनच असणार आहे कारण सीडी ही इमारत जमिनीला लंब आहे म्हणून माप कोन डी बरोबर 90 अंश. मग पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करायचा आहे तुम्हाला. पीडीचा वर्ग अधिक डी क्यू डॅशचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच पी क्यू डॅशचा वर्ग. हे विधान तुम्हाला याच्या बाजूला खाली लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही किमती टाकणार आहात. पीडीचा वर्ग बरोबर डी क्यू डॅशची किंमत तुम्हाला इथे दिसते 4.2 आहे ती तुम्ही टाकायची आहे आणि पी क्यू डॅशचा वर्ग म्हणजेच 5.8 चा वर्ग. मुलांनो, पीडीचा वर्ग जसाच्या तसाच ठेवला. 4.2 चा वर्ग आपण केला. मगाशीच आपण वर्गमूळ घेतलंय त्यामुळे आपल्याला माहिती आहे. कारण मगाशी आपण 17.64 चं वर्गमूळ 42 लिहिलं. याचा अर्थ 42 चा वर्ग 17.64 असणार आहे. हे ओघानेच आलं. 4.2 चा वर्ग आपण लिहिला 17.64. मगाशीच आपण 5.8 चा वर्ग सुद्धा केलाय.
परत परत तो करण्याची गरज नाही. तीच किंमत आपण इथे लिहिली 33.64. मग पीडीचा वर्ग ची किंमत काढण्यासाठी हे धन 17.64 आहे. त्याला आपण विरुद्ध बाजूला नेऊया. ते ऋण होतील. तुमची पुढची पायरी असेल पीडीचा वर्ग बरोबर 33.64 वजा 17.64. दशांश चिन्हानंतरच्या दोन्ही संख्या सारख्याच आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त इथे 33 मधून 17 वजा करायचे इथे लक्षात आलंच असेल. मुलांनो तुम्हाला पीडीचा वर्ग बरोबर मिळतंय 16 आणि तुम्हाला माहिती आहे 16 हा 4चा वर्ग आहे म्हणून तुम्हाला पीडीची लांबी मिळते 4. मुलांनो तुम्हाला बीपीची लांबी अगोदरच मिळालेली आहे जी आहे 4.2. पीडीची लांबी आता तुम्हाला मिळालेली आहे 4 मीटर. बरोबर? आता आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं होतं रस्त्याची रुंदी काढा म्हणजे आपल्याला बीडी ही लांबी काढायची आहे. म्हणून आपण लिहूया रस्त्याची रुंदी बीडी बरोबर डीपी आणि पीडी यांची बेरीज. मग मुलांनो किमती टाका. बीपीची किंमत तुम्ही टाकली 4.2, पीडीची किंमत टाकली 4 आणि 4.2 अधिक 4 बरोबर 8.2 म्हणून रस्त्याची रुंदी बरोबर 8.2. तुम्ही खाली कंसात शाब्दिक उदाहरण आहे. आठवणीने न विसरता कंसामध्ये खाली उत्तर लिहायचं आहे. म्हणून रस्त्याची रुंदी 8.2 मीटर आहे. मुलांनो, आज आपण पायथागोरसचं प्रमेय पाहिलं, पायथागोरसची त्रिकुटं पाहिली आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा पाहिला आणि त्यानंतर या संकल्पनांवर आधारित उदाहरणांचा अभ्यास केला. मला आशा आहे तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. तुम्हाला एखादी संकल्पना पुन्हा समजून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगू शकता. धन्यवाद.